नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे. सोन्याचा मुकुट की चांदीचा पाय. एका मोठ्या शहरात भगवान श्रीरामाचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली. भक्तांची गर्दी होऊ लागली. मंदिराचा विस्तार होऊ लागला. मग काही लोकांनी ठरविले, भगवान श्रीरामाला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. गावाच्या बाजूला एक अनाथ अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. गावात शांतीलाल शेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहत होते. शांतीलाल शेठ आपल्या पैशातून नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्त मंडळींना वाटले की शांतीलाल शेठ सारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून शांतीलाल शेठकडे गेले. भक्त मंडळींनी आपल्या पेढीवर आलेले पाहून शांतीलाल शेठला मोठा आनंद झाला. त्यांनी भक्तांचा मोठा आदर सत्कार केला. लोकांनी भगवान श्रीरामासाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व शांतीलाल शेठकडून मदतीची मागणी केली. यावर शांतीलाल शेठ म्हणाले, मंडळी, मी तुमच्या कामात काही मदत करू शकत नाही, कारण मी श्रीरामाला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे. लोक म्हणाले, आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा. शांतीलाल शेठ सर्वांना 2 दिवसांनी येण्यासाठी सांगितले. 2 दिवस निघून गेले. लोक पुन्हा शांतीलाल शेठच्या पेढीवर गेले असता शांतीलाल शेठच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता. शांतीलाल शेठने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते. मग शांतीलाल शेठच्या नोकराने एका पेटीतून 2 वस्तू काढल्या. ते कृत्रिम पाय होते. ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला. शांतीलाल शेठ म्हणाले, भक्तांनो, या मुलाचे नाव राम. हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्या श्रीरामाला सोन्याच्या मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्हता, पण या रामाला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्या चांदीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. तात्पर्य, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट जर आवडली असेल तर कमेंटद्वारे जरूर कळवा. धन्यवाद. मिळूयात अशाच एका छान गोष्टीमध्ये पुढील भागात.